हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर आज आपण बघणार आहोत हेनरी फायर आणि पीटर ड्रॅकर जे आहे त्यांचं शिक्षणातील जे काही व्यवस्थापनातील योगदान जे आहे ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. S2चा हा सिलेबस आपला असणार आहे. शालेय व्यवस्थापन, नेतृत्व व परिवर्तन हा जो आपला सिलेबस आहे तो असणार आहे. ठीक आहे. तर काय आहे, सगळ्यात पहिला आपण बघूया हेनरी फायर यांचा सिद्धांत बघणार आहोत की व्यवस्थापन या शास्त्राच्या विकासात हेनरी फायर या फ्रेंच विचारवंत असणार आहे. तो त्याचं मौलिक योगदान आहे. व्यवसायाचे जे काही अभियंता असलेला हेनरी फायर यांनी कृतिशील व्यवस्थापनाचा पुरस्कार सुद्धा त्यांना भेटलेला आहे. त्यामुळे फायर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाचा किंवा मग व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा जन्मदाता किंवा जन्म म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर काय आहे त्याचं योगदान जे आहे ते आपण डिस्कस करूया. फेयल यांच्या मते व्यवस्थापन हे शास्त्र आहे. बरोबर, म्हणजे काय की जे काही मॅनेजमेंट आहे ते काय आहे, एक शास्त्र आहे. ते समजण्यासाठी त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांच्या मते व्यवस्थापन आणि प्रशासन, बरोबर, यामध्ये कोणताही फरक नाही. व्यवस्थापन आणि प्रशासन यामध्ये कोणताही फरक नाही. त्यांनी व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या सैद्धांतिक क्षेत्रात जे योगदान दिलेलं आहे त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, फेयलिझम म्हटलेलं आहे. त्यांचं जे काही नाव आहे त्याच्यावरून त्यांनी त्याच्या जो काही योगदान आहे, सिद्धांत आहे, त्याला नाव दिलं आहे फेयलिझम. मग त्यांचं जे काही फेयल यांचे प्रशासन आणि व्यवस्थापन या संबंधीचे विचार काय आहे ते आपण इथे डिस्कस करूया. मग हेनरी फेयल यांनी प्रशासन आणि व्यवस्थापन यामध्ये कोणताही फरक मान्य केलेला नाहीये. त्यांनी संघटनेच्या उच्च स्तरासाठी उच्च व्यवस्थापन या ऐवजी त्यांनी काय मांडलेलं आहे, शब्द प्रशासन या शब्दाचा उपयोग त्यांनी केला आहे. त्यांच्या मते प्रशासन किंवा व्यवस्थापनाचे जे काही सिद्धांत असणार आहेत ते सार्वभौमिक असतात. बरोबर, सार्वभौमिक असतात. त्यामुळे त्यांना व्यवसाय, उद्योग, सैन्य, सरकार, शिक्षण, आरोग्य, राजकारण, धर्म, युद्ध, समाजसेवा इत्यादी कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याचा उपयोग जो आहे तो आपण करू शकतो. ठीक आहे. त्यामुळे वैयक्तिक प्रशासन आणि लोक प्रशासन यात कोणताही फरक नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. योजना बनवणं किंवा संघटन, आदेशां, समन्वय आणि नियंत्रणाची आवश्यकता असणं, तसेच योग्य प्रकारे जे काही कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी सामान्य सिद्धांतांची आवश्यकता असते. प्रशासनाला व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी एकीकृत किंवा मग समन्वित दृष्टिकोनातून पाहणाऱ्या तज्ज्ञांमध्ये फेयल यांचे नाव जे आहे ते अग्रगण्य असणार आहे. मग फेयल यांच्या मते संघटनेत धोरण किंवा मग उद्दिष्ट असेल, कार्याच्या क्रियान्वयाशी निगडीत असतात. बरोबर, मग संघटनेमधलं जे काही धोरण असणार आहे किंवा जे उद्दिष्ट असणार आहे ते तुमचं जे काही कार्य आहे ती जी काही क्रिया आहे त्याच्यासोबत निगडीत असणार आहे. प्रशासन हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कार्याचा एक भाग असतो असं त्यांचं म्हणणं आहे. मग तो कर्मचारी साधारण असो किंवा कोणत्याही उच्च प्रकारच्या श्रेणीचा असो. मग व्यवस्थापनातील विविध समस्यांच्या दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर फेयल यांनी आपल्या अनुभवाच्या आधारे तर्कसंगतरित्या व्यवस्थापनाचा जो काही सिद्धांत मांडलेला आहे त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, व्यवस्थापनाचा फेयलिझम असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण स्टार्टिंगलाच जे काय आहे ते बघितलं, फेयलिझम म्हटलेलं आहे. मग या सिद्धांतांची ओळख सर्वांना व्हावी या हेतूने आपल्या सेवानिवृत्तीनंतर म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांनी काय केलं आहे, तो जो काही सिद्धांत आहे व्यवस्थापनाचा सिद्धांत जो आहे तो शिकवण्याचे कार्य जे आहे ते केलेलं आहे. जसं की आपण आत्ता शिकतो आहे, त्यांचा रिटायरमेंट नंतर तो व्यवस्थापन का इम्पॉर्टंट आहे त्याचा सिद्धांत जो आहे तो आपण आत्ता शिकतो आहे. त्याचा प्रत्येक क्षेत्रात वापर होत असल्यामुळे सिद्धांतांची ओळख सर्वांना व्हावी असं हेनरी फायर यांचं मत होतं. ठीक आहे. अशा प्रकारे व्यवस्थापनाचा जो काही मॅनेजमेंटचा जो क्वेश्चन्स आहे किंवा मग मॅनेजमेंटचा जो काही सिद्धांत आहे तो हेनरी फायर यांच्या मते त्यांनी मांडलेला आहे. तर पीटर ड्रॅकर यांची काय त्यावर प्रतिक्रिया आहे ते आपण इथे डिस्कस करूया. तर काय आहे, पीटर ड्रॅकर यांना आधुनिक व्यवस्थापनाचा जनक मानलं जातं. बरोबर, जे काही हेनरी फायर होते ते व्यवस्थापनाचे जनक होते, परंतु हे जे काही पीटर ड्रॅकर आहे ते आधुनिक म्हणजे आत्ताचे जे काही मॉडर्न मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा जनक मानलं जातं. ड्रॅकर यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र, बरोबर, पत्रकार, इतिहास तज्ज्ञ, तत्त्वज्ञ, विचारवंत, लेखक, भविष्यदृष्टी असेल किंवा व्यवस्थापन तज्ज्ञ असेल, मानवतावादाचा पुरस्कर्ता इत्यादी विविध भूमिकांच्या माध्यमातून केलेला जो काही कार्य आहे त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या विचारसरणीवर झालेला आपल्याला दिसून येतो. मग ड्रॅकर यांनी व्यवस्थापनाचा जो काही सामाजिक परिणाम आणि व्यवस्थापनाची परिणामकारकता यावर
यावर जास्त प्रमाणे विशेष असा भर दिलेला आहे. त्यांच्या मते काय आहे की व्यवस्थापनातील काही पुढील असे कार्य आहे, तिच्या दिशा जी आहे ती आविण्यापूर्वी त्या वेळेच्या वातावरणाचा औपचारिकपणे अभ्यास करावा लागतो. अशा प्रकारचा अभ्यास केल्याने भविष्यकाळात उपलब्ध होणारे जे काही संधी असणार आहे त्या आगाऊ सूचना आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार परिस्थितीचा आढावा घेऊन संभाव्य संधीचा फायदा आविण्याच्या दृष्टीने योग्य फेरफार करून अंमलबजावणी केल्याने येणारे जे काही निष्कर्ष आहे ते अपेक्षेपेक्षा कितीतरी पुढे असू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे इथे त्यांनी काय केलं आहे, त्यांचं म्हणणं जे आहे ते साफ जे काही आपलं स्वॉट अनालिसिस जे आहे त्यावर ते चाललेले आहे. म्हणजे काय की येणारी जी काही संधी आहे किंवा मग येणारी जे काही कार्यक्रम असेल त्या कार्याचं काय करणं, आधी त्याची आगाऊ सूचना ज्या आहे त्या आपण मिळवणं, त्यामुळे आवश्यकतेनुसार जी काही परिस्थिती आहे तिचा आढावा घेणं, संधीचा फायदा घेणं, त्यामध्ये त्या दृष्टिकोनानं काय करणं, फेरफार करून त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याचे निष्कर्ष काढणं, असं त्यांचं जो काही मत जे आहे ते आहे. मग पीटर ड्रॅकर यांनी इसवी सन 1974 मध्ये उद्देश केंद्रित व्यवस्थापन मॅनेजमेंट बेस ऑन ऑब्जेक्टिव्ह या संकल्पनेकडे संकेत केला होता. त्यांच्यामध्ये काय होतं की प्रभावी व्यवस्थापक हा विचारशील व कृतिशील असायला हवा. म्हणजे जो काही प्रभावी व्यवस्थापक असणार आहे, म्हणजे व्यवस्थापन म्हणजे जो काही मॅनेजर असणार आहे तो काय असायला हवा, कृतिशील असायला हवा आणि सोबत तो विचारशील, म्हणजे काय की त्याची थिंकिंग जी आहे ती व्यवस्थितपणे असायला हवी, त्याची थिंकिंग जी आहे ती क्रिएटिव्ह असायला हवी. ठीक आहे. मग इतरांच्या कृतीकडे योग्य प्रकारे लक्ष देणाऱ्या व्यवस्थापकापेक्षा योग्य कृतीकडे लक्ष देणारा व्यवस्थापक अधिक प्रभावी असतो. म्हणजे इतर लोक काय करतायत त्यापेक्षा योग्य जी काही कृती जी आहे, योग्य कामाकडे लक्ष देणारा जो काही व्यवस्थापक आहे तो अधिक प्रभावी असतो, असं त्यांचं पीटर ड्रॅकर यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी आपल्या ज्या काही न्यू रियालिटीज या पुस्तकातून व्यावसायिक व्यवस्थापनाकडे सर्वांचे लक्ष जे आहे ते वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मग पीटर ड्रॅकर यांनी वेळेचे महत्त्व जाणलेले आहे. वेळेबाबत त्यांचं म्हणणं काय आहे की वेळ ही एक अशी नाशवंत बाब आहे की तिचा साठा करून ठेवता येत नाही. निर्णय प्रक्रियेबाबत पीटर ड्रॅकर म्हणतात की विविध विकल्प असतात, त्यातून योग्य विकल्पांची निवड करणं म्हणजे निर्णय घेणं होय. म्हणजे काय की आपल्यासमोर खूप सारे ऑप्शन्स जे असतात ते असतात, बरोबर. मग त्यातून योग्य जे ऑप्शन्स आहेत त्याची निवड करणं म्हणजे काय आहे, योग्य निर्णय घेणं. जसे की आपले जे काही ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स असतात त्यातून आपल्याला 4 ऑप्शन तिथे दिलेले असतात. 4 पैकी आपल्याला योग्य जे आहे ते एक चूज करावं लागतं, म्हणजे काय आहे, योग्य निर्णय घेणं आहे किंवा मग योग्य जो काही आपला निर्णय जो आहे तो आपण घेणं तिथे मानू शकतो. ही निवड आपल्या पातळीवर व त्या परिस्थितीतील असते. निर्णय घेताना संबंधित क्षेत्रातील माहितीवर आधारित असला पाहिजे. म्हणजे काय की तुम्ही जो निर्णय घेताय तुम्ही त्या माहितीच्या रिलेटेड असायला हवा, इतर कोणत्याही गोष्टीशी तो दूरपर्यंत त्याचा असा संबंध नाही असा निर्णय तुमचा नकोय. नंतर आहे नेक्स्ट काय आहे की पीटर ड्रॅकर यांचे व्यवस्थापनातील योगदान. मग काय आहे की पीटर ड्रॅकर यांनी अनेक संशोधनपर लेख आणि ग्रंथामधून आपले जे काही व्यवस्थापनाविषयीचे विचार जे आहे ते मांडलेलं आहे. त्यांची व्यवस्थापनाची व्याप्ती काय आहे ती बघूया. व्यवस्थापन तंत्राचा वापर सर्व प्रकारच्या कार्यात आवश्यक असतो. व्यवस्थापनाचे कार्य फक्त व्यवसाय क्षेत्राशी मर्यादित नाही. म्हणजे काय की तुम्ही फक्त व्यवसाय करत असेल तर तिथेच फक्त मॅनेजमेंट लागतं असं नाही, तर सगळ्या प्रकारची जे काही व्यवस्थापनाचं जे काही तंत्र आहे ते सगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये गरजेचं आहे, नीडेड आहे. का सपोज तुम्ही शाळेत जाताय तर तुम्हाला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. तुमची शाळा अशी कधीही भरते आणि कधीही सुटते का? नाही. कधीही कोणत्याही विषयाचा टीचर तुम्हाला येऊन शिकवतो का? नाही. तर तिथे योग्य प्रकारे मॅनेजमेंट केलं असतं. कोणता सब्जेक्ट कधी शिकवायचा आहे, किती दिवस सुट्ट्या द्यायचा आहे, किती वाजता तासिका भरवायची आहे, या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन जे आहे ते गरजेचं असतं. फक्त व्यवसाय क्षेत्राशी ते रेग्युलेटेड नसतं, बरोबर. नाविन्य आणि कल्पकतेला महत्त्व. म्हणजे काय की व्यवस्थापनात कार्य करताना परंपरागत पद्धतीने आणि नियमाप्रमाणे कार्य करण्यापेक्षा त्यासाठी नव्या कल्पनांचा शोध घेणं आणि त्या स्वीकारणं, त्यांचे महत्त्व इतरांना पटवून देणं हे जास्त गरजेचं आहे. म्हणजे काय की तुम्ही एकदम परंपरागत कार्य करताय किंवा व्यवस्थित पद्धतीने कार्य करताय यापेक्षा तुम्ही त्या कल्पनांचा शोध घेणं काय आहे, त्यांचं स्वीकारणं जे आहे ते तिथे गरजेचं असणार आहे. ठीक आहे. ते इतरांना पटवून देणं जे आहे ते तिथे गरजेचं असणार
आहे. मग नेक्स्ट आहे उद्दिष्टाभिमुख व्यवस्थापन. मग काय आहे की त्यांच्या मते व्यवसायातील प्रत्येक व्यक्तीच्या कार्यात उद्दिष्ट निश्चित ठरवणं असतं. म्हणजे काय की जे कार्य तुम्ही करता आहात त्यामध्ये तुमचं उद्दिष्ट जे आहे ते निश्चित असायला हवं. ते उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा. चारित्र्यावर भर आहे. नेक्स्ट मग काय व्यवस्थापक हा व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. मग व्यवसायाची जी प्रगती आहे ती अधोगती त्यांच्यावर अवलंबून असते. व्यवस्थापक चरित्रवान असायला हवा. म्हणजे काय की त्याचं जे काही कॅरेक्टर आहे त्याच्यावर अवलंबून असते व्यवस्थापन तो कसा करतोय. ठीक आहे. मग त्याच्यामुळे तो काय असायला हवा, चरित्रवान असायला हवा. व्यवस्थापक चरित्रवान नसेल तर त्याच्यात चरित्र आणि सचोटी हे गुण जे आहे ते नसतील तर त्यामुळे व्यवसायाचे सर्वात जास्त नुकसान जे आहे ते होऊ शकतं. नंतर आहे दूरदृष्टी. त्यांच्या मते आजचे जे काही व्यवस्थापन तंत्र आणि कार्य जी आहे ती पद्धती भविष्य काळात निरुपयोगी ठरू शकते. बरोबर. मग त्यासाठी व्यवसाय कार्यात नाविन्यता आणि कल्पकता असायला हवी. म्हणजे जे काय त्यांचं जे काही विचार आहे ते भविष्याच्या दृष्टिकोनाने त्याच्यामध्ये नवीन्यता असायला हवी काहीतरी, आणि ते त्यांची इमॅजिनरी असायला हवी काहीतरी. पुढची जी काही भविष्याची दृष्टिकोनाने ती व्यवस्थितपणे कल्पकता त्यांची असायला हवी. म्हणजे काय की त्यांचं भविष्य काळामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यांना तोटे होणार नाही. फक्त आत्ताचा विचार करून चालणार नाही, त्यांना लॉंग टर्मपर्यंत विचार करावा लागतो. 6वं असणार आहे व्यवस्थापन व्यवसाय. मग व्यवस्थापन करणे हा एक व्यवसाय आहे. व्यवस्थापकीय कार्याचे मूल्यमापन आणि कार्यक्षमता व्यवस्थापनाच्या कार्यावरून ठरत असते. नंतर 7वं आहे व्यवस्थापकाचे कार्य. उद्देश ठरवणं, निर्णय देणं, विविध विभाग निर्माण करणं, निर्माण होणाऱ्या समस्या सोडवणं आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यात उत्तेजन देणं, प्रेरणा देणं यासारख्या कार्य जे आहे ती करावी लागतात. बरोबर. निर्णय घेणं, उत्तेजन देणं, उद्दिष्ट ठरवणं हे सगळी कार्य कोणाची असणार आहे, व्यवस्थापकाची असणार आहे. मग पीटर ड्रॅकर यांनी प्रतिपादन केलेले जे काही विविध व्यवस्थापकीय सिद्धांत अनुभवावर आधारलेले आहेत. त्यामुळे अनुभवाधिष्ठित व्यवस्थापन विचारशैली किंवा पद्धती विकास होण्यास बदल होते. त्यांनी मांडलेले जे काही उद्दिष्टनिष्ठ व्यवस्थापन आहे त्यातील स्वयंनियंत्रणाचे तत्व या सिद्धांतामुळे व्यवस्थापन विचाराला एक नवी दिशा जी आहे ती प्राप्त झालेली आहे. कोणतं? नियंत्रणाचं तत्व जे आहे. म्हणजे काय की आपलं जे काही व्यवस्थापन आपण करणार आहे त्यावर आपण नियंत्रण जे आहे तत्व जे आहे ते असलं पाहिजे. आपलं जे काही काम आहे ते एखादी चिडचिड जर आपली होत असेल तर आपली नियंत्रण आपण त्यावर ठेवलं पाहिजे. म्हणजे काय की आपण जे काम करतो त्यात आपण खूप जास्त रमून गेलो किंवा खूप जास्तच त्याबद्दल स्वयंनियंत्रण म्हणजे काय की आपल्याला आपण व्यवस्थितपणे कंट्रोल करता आलं पाहिजे. हे जे तत्व आहे त्या सिद्धांतामुळे व्यवस्थापन विषयाला एक नवीन दिशा जी आहे ती मिळालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा जो शॉर्टकट व्हिडिओ होता इम्पॉर्टंट आहे. पीटर ड्रॅकरचा आय थिंक विचारला जाऊ शकतो, हेनरी फॅलचा वाटत नाही, परंतु कोणताही एक विचारला तर वेल अँड गुड, तुमचं प्रिपरेशन होऊन जाईल याच्यातून. इम्पॉर्टंट आहे, करायचं आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.